व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी हा ब्लॉग असा बनवला आहे की आता ब्लॉगर लोकांसाठी बनवलं आहे. म्हणजे ब्लॉग काढता जसं मी काढतो आता तसं, आणि मी जसं ब्लॉग काढतो जसं ते ब्लॉग काढताना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर आता या महाराष्ट्रामध्ये किती लोक ब्लॉग काढतात, किती मुलं ब्लॉग काढतात, त्या मी बाकीचे लोक असं शहर होतात. जसं मी आता पहिले शहर म्हणतो, आता काही मला काही वाटत नाही. बरं गर्दीमध्ये तुम्ही सांगणार तरी ब्लॉग काढून म्हणणार, आता तुम्ही कमेंट करा दादा करून नाही सांग. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी असं खाल्लेला आहे जे लोक लाजवतात, जे स्वतःला म्हणजे निगेटिव्ह समजतात स्वतःला, तसं काही समजू नका. स्वतःला पॉझिटिव्ह समजा की मी करू शकतो, करणारच असं समजा. ह्यात काही दोन लोक बोलले का नाही बोलणे सोडून द्यायचे असं लोकांना आपण समजायचं काही संबंध नाही. आपला फोन, बॅटरी आपली म्हणजे आपला फोन आहे, आपलं सर्व काही. मग लोकांना काय आवडायचं हे बघा मित्रांनो, ते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे मी काही करणार नाही तरी बी लोक तुम्हाला नाव पाडणार. तुम्ही करणार बी तरी लोक तुम्हाला नाव पाडणार. तर त्यापेक्षा तुम्ही फक्त ब्लॉग करा. वर्ष 2 वर्ष तर तुम्हाला तसं नाही, फक्त तुम्हाला 1 किंवा 2 वर्ष मेहनत करायची. फक्त कंटिन्यू ब्लॉग करा. तुम्ही लवकर सोडत जा. हॅशटॅग टॅग वगैरे काय लावायचे. पण मित्रांनो, यूट्यूबमध्ये इतका पॉवर आहे ना, म्हणजे बेकार पॉवर यूट्यूबमध्ये. त्यावेळी तुम्ही फक्त मेहनत करा. इंस्टाग्रामला पण रील्स बनवा, कसे बनवा, फनी बनवा, किंवा मग तुम्हाला कुठे कशी रील्स बनवा इंस्टाग्रामला पण बनवा तुम्ही. कारण की मित्रांनो, असेल फक्त तुम्ही त्यांना बघा. कारण की सर्व लोक ब्लॉग वगैरे काढतात. जे लोक तुम्हाला ना पडतील ना, ओके मित्रांनो, तर तुम्हाला फक्त ब्लॉग काढा तुम्ही. काही लोकांना बसेल लागू नका. आता मी जेव्हा हा व्हिडिओ, तुम्ही आता व्हिडिओ बघताय बघा, तुम्ही आता व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ आता फक्त त्या परके लोक येतो. म्हणजे मी त्या लोकांना ओळखत नाही, ते तर काय बोलणार नाही, कमेंट करतील एक नंबर व्हिडिओ काय. लोक मला नाही ओळखत, त्यांना काही फरक पडत नाही. जे लोक मला ओळखतात, जे मला जो कॉन्टॅक्ट होतो त्यांचे असं तसं, म्हणजे फोटोज वगैरे आजूबाजूचे, किंवा मग कुठे आपले जे आपले लोक ते लोक ओळखतात, ते काय आपल्याला नाही पडणार. ब्लॉग करायला असं तसं त्यांच्यावर अजिबात लागू नका. आपली मेहनत फक्त मेहनत राहू द्या बस. लोक आता तुम्हाला एक ब्लॉगरची गोष्ट सांगतो. एक ब्लॉगर तुम्ही तो ओळखत असेल, मी ओळखतो त्यांना. सौरव जोशी, कधी नाव ऐकलं तुम्ही? ब्लॉगर बघितला सौरव जोशी, बघितलं असेल तुम्ही? तर नाही बघ, युट्यूबला सर्च करा सौरव जोशी. मित्रांनो, तो मुलगा इतका गरीब होता, त्याचे वडील दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचे वगैरे. त्यांच्या जवळ एक गाडी होती, तुम्हाला आठवतं का? एक गाडी होती जी रिक्षा जगत होती, ती मोटरसायकल जीवनराजी बघा, ती ऑटोसारखी ती गाडी. तर ती गाडी होती. तो इतका गरीब होता, भयानक. म्हणजे होतं तरी बऱ्यापैकी त्या फोन आणि अशा लोकल फोन होता, जसं मी आता वापरतोय एंड्रॉइड फोन होता त्याजवळ. तर मित्रांनो, त्यांनी 2-3 वर्ष मेहनत केली, कंटिन्यू व्हिडिओ टाकले, शॉर्ट लॉंग ब्लॉग सर्व काही टाकलं त्यांनी. आणि आज तो कोणत्या ठिकाणी जाऊन बसलाय. तो त्याजवळ आज कमसे कम 8 ते 9 गाड्या त्याजवळ. ते गाड्या पण असं लोकल नाही, 4 व्हीलर. ते तुम्हाला सांगतो बघा, थार आहे, फॉर्च्युनर आहे, जी वॅगन आहे, आपण बॅलोन आहे, आपण मर्सडी, असं सर्व काही भान का गाड्यात त्याजवळ. आणि आत्ताच्या हालतमध्ये तो जसं आपण एका दिनमध्ये, आता जसं आता मी हा ब्लॉग मी म्हणजे ना 2-1 महिन्यापासून हा ब्लॉग मी टाकतोय. ओके, तर मी कंटिन्यू सोड, कारण की माझं मी हा जो तुम्ही ब्लॉग काढताय, हा मागे मी तर क्लिनिकमध्ये बनवला हा ब्लॉग. क्लिनिकमध्ये दवाखान्यामध्ये मी हा ब्लॉग बनवला आहे, आणि मी दवाखान्यामध्ये काम करतो. तरी पण काय झालं, आणि काही लोक सांगता अशी, तुम्हाला सांगू आता, लोक सांगता अशी की या डॉक्टर काम करतो असं तसं. मी तर काही बोलत नाही त्यांना, मनामध्ये काढून टाकायचं. पण जो काय बोलला ना, त्याला माइंडमध्ये सेव्ह करून ठेवायचं. बरोबर, जो काय बोलला ना त्याला माइंडमध्ये सेव्ह करून द्यायचं. आणि त्याला असं बोलायचं की आपल्या सांगून काही वाईट नाही, असं बोलायचं त्यासोबत.
त्यामध्ये तुम्हाला सांगतो, फक्त आपल्या ब्लॉगरकडे लक्ष द्या, दुसऱ्याकडे कोणाकडेही लक्ष देऊ नका तुम्ही. आता इथं कोणी नाही, मी आरामाने ब्लॉग काढतोय, पण भर गर्दीमध्ये मी काढेल ब्लॉग. तसे दिवस येतील. तुम्ही कमेंट करा मित्रांनो, आणि तुमचा सपोर्ट आपल्याला नक्की राहू द्या. तुम्ही सबस्क्राईबला चॅनलला 100% करा आणि आपले कंटिन्यूचे व्हिडिओ नक्की पाहत द्या मित्रांनो. आता माझ्याजवळ बघा काही माईक वगैरे काही नाही, फक्त फोनचा जो माईक राहतो ना, त्या माईकने रेकॉर्डिंग होते. मी काय करणार, फक्त एडिट करणार, आणि तुम्हाला सांगतो इतकी क्वालिटी येते ना माझ्या चेहऱ्यावर मागे मित्रांनो. फक्त काही नाही, फक्त मोबाईलचा टॉर्च चालू करून दिलाय मी, आणि तुम्हाला दाखवतो मी. हे बघा व्ह्यूज कमी झाले बघा, काही इतकं झालं नाही. मी फक्त ही बॅटरीचा यूज करतोय, फक्त असं लावून झालं का. ओके. आणि तुम्ही जो ब्लॉगरची गोष्ट, तर सौरभ जोशीची गोष्ट तुम्ही ऐकली असेल ना. सौरभ जोशी आता तो लाखोमध्ये खेळतो. युट्यूबला आपण तरी एक दिन मध्ये 1-2 ब्लॉग टाकतो, कधी कधी महिन्यामध्ये टाकतो. पण तो मुलगा एका दिवस मध्ये किती ब्लॉग टाकायचा, अंदाज लावा बरं तुम्ही किती टाकायचा तो एका दिवस मध्ये फक्त किती ब्लॉग टाकायचे तुम्हाला माहिती आहे का? फक्त एका दिन मध्ये तो 8 ते 9 ब्लॉग टाकायचा, एडिट करून 8 ते 9 ब्लॉग टाकायचा. व्ह्यूज पण थोडे कमी यायचे. किती यायचे त्याला व्ह्यूज आता मला पण माहित नाही, पण यायचे त्याला तरी 1000 कमी व्ह्यूज व्हायचे. युट्यूबला थोडी मेहनत लागते मित्रांनो. असं कोणतं काम नाही जे मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगला पण आता तुम्ही आता मला कोणाची गोष्ट माहिती का, मनोज डे तुम्ही तर बघितलं असेल. ते टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ बनवतात. ते युट्यूबचे जे तुम्ही त्यांच्या प्रोफाईलमध्ये जा आणि त्यांच्या तुम्ही युट्यूबवर जा आणि सर्च करा मनोज डे. त्यांच्यात तरी मिलियनमध्ये सबस्क्राईब आहेत, 7 का 8 मिलियन आहेत त्यांच्यावाले. तर मित्रांनो, तो मुलगा म्हणजे ते मनोज डे, ते त्यांनी सुद्धा आपलं करिअर घडवलंय युट्यूबवरूनच. त्यांच्याकडे पहिले कोणती गाडी होती तुम्हाला सांगू का, फॉर्च्युनर होती. फॉर्च्युनरला काही ऍक्सिडेंट झाला, तर ते फॉर्च्युनर बद्दल त्यांनी मर्सिडीज घेतली. मर्सिडीची लाख करोडची गाडी भेटते ती मर्सिडीज. मित्रांनो, मेहनत करा, आणि जे लोक तुम्हाला ना पडतील ना, त्यांना फक्त मनामध्ये ठेवा. मनामध्ये जो काय बोलला ना, त्याला फक्त मनामध्ये ठेवा. दुसरं काही नका बोलू तुम्ही, तर मनामध्ये ठेवा. आपलं काम आपण करायचं. दुनिया बाळमध्ये गेली, काय वांधा नाही मित्रांनो. आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तुमच्या सपोर्टच्या गरज मला बेकार आहे, आणि स्टार्टिंगला काही व्ह्यूज काही येत नाही. इंस्टाग्रामला पण तरी पैकी येऊ लागतात. फक्त तुम्ही युट्यूबला थोडंफार जजेस करू शकता. नाही तर मग टॅग वगैरे, कॅप्शन एक नंबर, टॅग नंबर लावा. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुमचे थंबनेल तुम्ही थोडासा बरोबर एडिट करून बनवा. थंबनेलवर लोक आता फेमस होत आहे. आणि बस मित्रांनो, तुम्ही फक्त तुमच्या करिअरवर लक्ष द्या, आणि युट्यूबला तुम्ही अजिबात सोडू नका. कारण युट्यूबमध्ये इतका पॉवर आहे ना, जे तुमचं घरदार सर्व काही बनवू शकतो. तुम्ही मेहनत करा, 1-2 वर्ष फक्त मेहनत केल्यानंतर तुमचे जर लाखोमध्ये व्ह्यूज सबस्क्राईब वाढले, तर तुमच्या अकाउंट तुमचे युट्यूब जे मॉनिटाईज म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का? नाही माहिती, तुम्हाला सांगतो बघा. मॉनिटाईज म्हणजे आपलं, आता मी हा ब्लॉग काढतोय, या ब्लॉग मध्ये एड येतो. जसं आपल्या टीव्हीवर ॲडव्हर्टाईज येते ना, तसं आपल्याला एड येतो. तर ॲडव्हर्टाईज आली तर त्याचे आपल्याला पैसे भेटतात. ते असं 10,000 असं नाही भेटता, डायरेक्ट व्ह्यूजचे पण भेटता. जे व्ह्यूज म्हणजे व्हायरल, जे आपला व्हिडिओ व्हायरल गेलाय त्याचे पण आपल्याला पैसे भेटतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त सांगतो, फक्त मेहनत करत राहा. 1-3 वर्ष 5 वर्ष तुम्ही मेहनत करत राहा, टेन्शन घेऊ नका. एवढं आहे तुमचं. काहीतरी काम असतील, थोडंफार कामाकडे लक्ष द्या, आणि तुमच्या युट्यूबकडे बी लक्ष द्या. आणि बस मित्रांनो, मला सांगायचं तर एवढंच होतं. आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा, राज भोसले सोडा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. भेटू पुढल्या एका नवीन ब्लॉगमध्ये, कारण आता ब्लॉग एडिट करावा लागेल. चला मग भेटू आपल्या पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.